नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज कुठल्याही शेतकऱ्याला शेती हा धंदा परवडतच नाही. कारण शेती करत असताना शेती ही वारंवार तोट्यात ऐकली जात आहे. कारण त्याला एकमेव कारण असेल तर शेतीत रासायनिक खतांचा बेसुमार वापर. शेती कशी परवडावी याकरता शेतीला जोडधंद्याची गरज आहे. द्राक्ष पंढरी म्हणून प्रचलित असलेला महाराष्ट्राचा नाशिक जिल्हा, मात्र या नाशिक जिल्ह्यामधीलच एक तालुका हा आवर्षण प्रवण आहे, तो म्हणजे नांदगाव तालुका. या नांदगाव तालुक्याच्या नागापूर येथील रतन साळुंके या शेतकऱ्याने आता एक वेगळीच कमाल केली आहे. सर्वत्र सध्या तोट्याची शेती म्हणून प्रचलित असलेल्या पारंपरिक शेतीला त्यांनी आधुनिक शेतीपूरक जोड व्यवसायांची जोड देत त्यासोबतच सेंद्रिय शेतीची सांगड घालत आज तोट्याची शेती फायद्याची केली आहे. नक्की त्यांनी आपल्या शेतीमध्ये काय बदल केले आणि त्यांची तोट्याची शेती कशी फायद्याची झाली जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. आवर्षण प्रवण भाग, त्यात वडिलोपार्जित शेती अवघी जेमतेम 1 एकर, ज्यात मका, बाजरी, कांदा तसंच विविध भाजीपाला पिकांची साळुंके लागवड करतात. मात्र त्यांची एक बाब उल्लेखनीय आहे, ती म्हणजे कमी क्षेत्र असून सुद्धा उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून त्यांनी शेतीमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. साळुंके यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेत माती तपासणी, बीज प्रक्रिया, बियाणे उगम क्षमता चाचणी यांसारखे वेगवेगळे उपक्रम राबवत ते आज शेती करतायत. यासोबतच नैसर्गिक शेती सूत्र जोपासत असताना शेतीपूरक जोडधंद्यांचा मोठा आधार हा त्यांना लाभतोय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज कुठल्याही शेतकऱ्याला शेती हा धंदा परवडतच नाही. कारण शेती करत असताना शेती ही वारंवार तोट्यात ऐकली जात आहे. कारण त्याला एकमेव कारण असेल तर शेतीत रासायनिक खतांचा बेसुमार वापर आणि त्या वापरामुळे शेतीचा ऱ्हास बिघडत गेला आणि उत्पन्न पर्यायाने निघत नाही आणि पाहिजे ते बाजारभावही मिळत नाही. त्यासाठी शेती कशी परवडावी याकरता शेतीला जोडधंद्याची गरज आहे. आणि ते जोडधंदा म्हणजे कुठलाही असो. मी या ठिकाणी शेळी पालन केलेली आहे, गाई पालन केलेलं आहे, माझ्याकडे शेतीसाठी लागणारी बैल आहे आणि त्यांच्यापासून निघणारं खत, शेणखत, लेंडी खत याच्यापासून मी गांडूळ खताचा पुढे प्रोसेस तयार करतो. साळुंखे हे नैसर्गिक शेतीचे सक्रियपणे पालन करणारे शेतकरी आहेत. जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र, गांडूळ खत, CPP कल्चर, S9 कल्चर यांसारख्या नैसर्गिक निविष्ठा स्वतः तयार करून आपल्या शेतात वापरतात. विशेष म्हणजे ते कोणत्याही प्रकारच्या बाह्य निविष्ठांवर अवलंबून नसून घरच्या घरी तयार केलेल्या निविष्ठांचा वापर करून शेतीचा खर्च कमी करतायत. मात्र हे सगळं करत असताना निविष्ठा तयार करण्याचे नियम ते अगदी तंतोतंत पाळतात. ते कसे हे जाणून घेऊयात. गांडूळ खत तयार करत असताना या ठिकाणी गांडूळ खताला पाण्याची गरज असते आणि गांडूळ ही पाण्याशिवाय आणि ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. म्हणून गांडूळ खत तयार करताना त्या ठिकाणी त्यांना ऑक्सिजन कसा मिळेल याची काळजी घेतली जाते. आणि अशा कांद्याच्या पोळी ज्या पद्धतीने टाकतो त्या पद्धतीने त्याच्या खताच्या, शेणखताच्या, लेंडी खताच्या पोळी टाकून आणि त्यावर पाणी शिंपून आणि गांडूळ सोडले जात्या आणि मग ते गांडूळ खत तयार होतं. आणि गांडूळ खत कायम मॉइश्चर राहावा, त्यात गांडुळांची संख्या कमी होऊ नये, उष्णतेने ते मरू नये म्हणून मी त्या ठिकाणी चाऱ्याचं आच्छादन करतो, सडलेल्या चाऱ्याचं आच्छादन करतो आणि ते खत कायम ओलं राहतं. आणि असं मॉइश्चरयुक्त खत मॉइश्चरयुक्त जमिनीत जावा याकरता मी ते जमिनीवर त्या ठिकाणी 2-1 लिटर पाणी खाली शिंपून आणि नंतरच ते खत ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्या ठिकाणी ओल्या जागेवर टाकणार आणि तिथंही ते डाखळाच्या चाऱ्याने झाकून ठेवणार. आणि जेव्हा पावसाळा येईल आणि पाऊस पडल्याच्या नंतर जमीन मॉइश्चरयुक्त होईल त्या टायमाला मॉइश्चरयुक्त जमिनीमध्ये ते मॉइश्चरयुक्त खत मी कालवले. हे जे काही गांडूळ खत तयार करतो त्या गांडूळ खतामुळे माझ्या शेतीला कुठल्याही रासायनिक खताची गरज भासत नाही आणि पर्यायाने माझा खर्च कमी होतो आणि उत्पन्न चांगलं निघतं आणि ते विषमुक्त उत्पन्न मला मिळतं. कृषी विभाग आणि आत्मा यांच्या माध्यमातून सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीविषयक प्रशिक्षण घेत तसंच गाव पातळीवरच्या कृषी प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकरी शाळा आणि वेगवेगळ्या तांत्रिक मार्गदर्शन शिबिरांमध्ये सहभाग घेऊन साळुंखेंनी ज्ञान आणि कौशल्य वाढवलं, ज्याचा उपयोग ते आज अल्प शेती असताना सुद्धा करत असून त्यातनं समृद्ध उत्पन्न मिळत असल्याचं सुद्धा आनंदानं सांगतात. तसंच शेतीपूरक जोडधंदा म्हणून अर्धबंदिस्त शेळी पालनामुळे सुद्धा त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हायला
वाढीला मदत झाली आहे. आज नैसर्गिक शेती, विविध निविष्ठा निर्मिती, यशस्वी शेतीपूरक जोडधंदा आदींमुळे साळुंके उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादकतेत वाढ साध्य करणारे नांदगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत. रवींद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकमतagro.com.